होईल, सुरुवात करेल डीपीएल स्पर्धेची पहिल्या चेंडूची। दोन्ही संघाला देईन मी शुभेच्छा। सर्वप्रथम नक्कीच सामना सुरू करण्यापूर्वीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। नक्कीच प्रथम गणरायानं वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून आपण करूयात डीपीएल स्पर्धेची सुरुवात। आई भवानी मातेचा आशीर्वाद हा प्रत्येक खेळाडूला लाभो हीच आपण प्रार्थना करूया। दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे, लक्षात असू द्या। दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असणार आहे आणि बाकीचे जे रिव्ह्यू असतील ते पंचांकडे राखीव असतील याची नोंद घ्यायची आहे। नक्कीच खंडेरावजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय यंदाही आपण पाहतोय उपस्थित होत असताना पहिला चेंडू अमोलचा आणि इथे जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं। अगदी डबल बॅट लागली होती असंच मी म्हणेन। अमोल स्वतःला नशीबवान समजतो या ठिकाणी, कारण की ज्या पद्धतीने बॅट मारली होती, ताकद लावली होती आणि चेंडू जर पाहिला तर अगदी बाउंड्री लाईनच्या लाईन जवळ चेंडू पडला। इथून मात्र मिळतोय सिंगल रन। सिंगल रन्सने सुरुवात केली, अनिकेत खेळतोय। या चेंडूला जर पाहिलं तर इथे पायाला ब्रश होतोय चेंडू, नक्कीच हलकीशी बॅट लागली असेल असंच मी म्हणेन। यस, बॅटचा संपर्क झाला आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चिराग तरे आपल्याला पाहायला मिळतंय। ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेसाठी। दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्रित या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असतात आणि पाहतोय पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत आपण पाहतोय 1 रन्स म्हणजेच 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। त्यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, जाईल शॉर्ट थर्डमॅन रिजन कडे, तिथे सिंगल मिळेल। सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 3 धावा जमवल्यात, 3 चेंडू टाकून झालेत। चांगली गोलंदाजी हाताळली जाते। डीपीएल स्पर्धा म्हटली तर अगदी धनसरसाठी आनंदाची बातमी असते। दरवर्षीप्रमाणे वाट पाहत असतात आणि या ठिकाणी तीच वाट आज जर पाहिलं तर तो काळ पूर्ण झाला आणि आजच्या दिवसात पहिला सामना या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी, नक्कीच इथून पाहतोय पुन्हा एकदा इथून इमांशू चेंडूला पकडेल, जोपर्यंत पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स अजून एकदा घेतली जाते। नक्कीच अमोलला आपण पाहतोय आतापर्यंत शांत आहे, थोडंसं गॅप पटका खेळत नाहीये। तो इथून पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय टॅपमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल रन्स मिळेल। सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत। 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण पाहतोय इथे पहिलं षटक कंप्लीट झालंय। सिंगलच्या मदतीने जो धाव फलक आहे तो 1 षटकानंतर 6 धावा बनवल्यात। खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। चांगलं मैदान, अगदी मैदानामध्ये जर पाहिलं तर हिरवगार मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी या मैदानावर खेळण्याची मजा वेगळी असते। गतवर्षी या मैदानावर थंडी खूप होती, पाऊस देखील आला होता, आपण अनुभव घेतला होता या डीपीएल स्पर्धेचा। यावर्षी नक्कीच चांगला हंगाम आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जिग्नेश आपल्याला पाहायला मिळेल। जिग्नेश आलाय गोलंदाजीसाठी। षटक क्रमांक 2 हाताळताना आपण पाहतोय स्ट्रायकिंगवर अनिकेत आहे। स्लोवर चेंडू यावेळेस जर पाहिला तर सरळ चेंडूला फेकून दिलाय, परंतु चेंडू जाईल बॉक्स विकेटच्या रूपाने। इथे मिळतोय गडी, बाद होईल पहिला गडी। नक्कीच आपण पाहतोय अनिकेत बाद होतोय। इथून आपण पाहतोय पहिला गडी बाद झाला अगदी 6 या आकड्यावर। षटक क्रमांक पहिलं 6 धावांचं राहिलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट काढलाय।
इथून आपण पाहतोय हा चेंडू पंचांचा इशारा येईल, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. 7 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय DPL स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात बाजूला असतील. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आणि अगदी सुरुवातीच्या काळात पंचांना थोडीशी एक्सरसाइज करण्याचं इथे संधी मिळते. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळून काढलाय परंतु इथे चुकले गेले आहेत आणि गडी बाद होईल. दुसरा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रतीक गेला. इथून पाहतोय 2 गडी लॉस झाले आहेत. ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतंय AB11 संघाचे आपण पाहतोय 2 गडी बाद झाले आहेत. अमोल स्ट्रायकिंग वर आहे. जोपर्यंत अमोल आहे तोपर्यंत धावसंख्या नक्कीच वाढू शकते. अमोलकडे कलात्मक फटके आहेत परंतु ते वापरणे गरजेचे असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडूला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय मी म्हणेन. नक्कीच 2 वाईट टाकल्यानंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जिग्नेश पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर अगदी पायावर टाकला होता. डिक्लेअर झोन कडे चेंडू खेळून काढलाय. सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा स्कोर कार्डवर आहे. चांगलं षटक मी म्हणेन. या ठिकाणी हाणामारी करून दिलेली नाही आतापर्यंत. हो इथे मात्र बा गॅप मध्ये खेळलाय चेंडू. अगदी जी बाउंड्री होती त्या बाउंड्री पासून थोडस किंचित नक्कीच चकवा दिला बाउंड्रीला आणि चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन कडे जिथे मिळेल सिंगल रन्स आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा होत आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. षटक क्रमांक 2 आपण पुन्हा एकदा शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवत आहेत. दीप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यंगेस्ट प्लेयर आहे. नक्कीच DPL स्पर्धा भरवण्यामागचं कारण आपण पाहू शकता. DPL मध्ये तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्या. आपले जे 2 संघ खेळतायत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर धनसरमध्ये 2 संघ ओपन स्पर्धेमध्ये खेळतायत आणि खरोखरच हे 2 संघ जर पाहिलं तर खूप चांगले आहेत. आपण आताच 3 संघ या 3 संघ खेळतायत परंतु डेली जे आहेत ते 2 संघ मुख्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच जर पाहिलं तर सरावली गावामध्ये जे 2 संघ दखल झाले होते त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर खूप चांगली त्यांनी बॅटिंग क्वालिफाय होऊन देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. असे 3 संघ एकंदरीत आपण पाहतोय धनसर गावामधून आणि खेळाडू पाहिले तर 8 संघाचे खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमांशू आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पाहिलं तर नोचचा कॉल आहे पंचांचा. नक्कीच साईड लाईन आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये पाय टच झालाय असंच मात्र पंच दर्शवले जात आहेत. तीक्ष्ण नजर आहे पंचांची आणि त्याच वेळेस जर पाहिलं तर नोचचा चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी येत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु साईडला ऑफ कट करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी. फटका चांगला मारलाय पॉइंट रिजन मध्ये. धावसंख्या 1 ने बढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 13 धावा लागल्या जात आहेत. आज माझ्यासोबत नक्कीच पार्थ भोईर देखील असणार आहे. अगदी आवर्जून दुपारच्या सत्रामध्ये देखील एक चांगलं आवाज आपल्याला नक्कीच आवाज ऐकायला मिळालं ते अल्ल्यालीच्या ग्राउंडवर. आता मात्र आपण पाहतोय धनसारीच्या ग्राउंडवर पुन्हा एकदा मेहनत दिसते त्यांची. इथून जर मेहनत गेली तरच इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर चौकार आलाय. पहिला चौका जर पाहिला तर इथे DPL स्पर्धेचा कोणाच्या नावावर असेल तर तो आहे अली आपल्याला पाहायला मिळतंय. यंदाच्या हंगामध्ये फॉर्म मध्ये यावं हीच नक्कीच आपल्या संघाची इच्छा असेल आणि ही इच्छा व्यक्त करताना आपण पाहतोय पहिलाच चौकार मारलाय अलीच्या बॅट मधून. इथे मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय. थोडासा पायावर चेंडू येत होता. या चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ.
4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजेच 18 धावा. यावेळेस अमोल नक्कीच स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न होता. थोडेस चेंडू जर पाहिला तर टॉस झाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सरळ यष्टांवर आदळला गेला. गडी बाद होतोय. हितेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जिथे आपण पाहिलं एका बाजूला अली आणि दुसऱ्या बाजूला हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि धावसंख्या इथून स्थिरावलेली आहे ती 18 या आकड्यावर. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा ऑफस्टिक नक्कीच उडवली गेली. चांगली गोलंदाजी हिमांशू याची आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत चांगला चेंडू होता, टॉस चेंडू होता. अमोल कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि सरळ यस्टनवर आदळला. तर गडी यांचे बाद झालेत आतापर्यंत जर वाहिले तर 3 गडी बाद झालेत. इथून आपण पाहतो हिमांशू शेवटचा चेंडू घेऊन येईल. ओहो चांगला चेंडू होता. खोल डब्याचा चेंडू इथे रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. नो डाऊट इथे मात्र हितेश देखील बाद होताना चौथा गडी बाद होतोय तो म्हणजेच AB11 संघाचा. यावेळेस जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश बाबू आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र ज्या आशा व्यक्त केल्या जात आहेत जितेश कडून की जितेशने चांगली फलंदाजी करावी आपल्या संघासाठी. अली देखील आहे. अलीने एक चौकार मारलाय परंतु यावेळेस षटक क्रमांक 4 म्हणजेच शेवटचे षटक असेल आणि हे षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी येईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. नवीन गोलंदाज असेल त्यामुळे अटॅक केला जाईल त्या गोलंदाजावर. बघूया अंतिम षटक. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सारंगला आणला गेलाय. पाहूया सारंग कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. चला थोडंसं स्पीडअप वाढवा प्लीज मित्रांनो कारण आपल्याला भरपूर मॅच खेळवायचे आहेत. पहिली मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना 2 संघाला मी या ठिकाणी विनंती करेन तर यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत सह्याद्री काशीपाडा वर्सेस सिद्धिविनायक फायनान्स या संघाचं हा सेकंड सामना असणार आहे. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचा. जसं इनिंग ब्रेक होईल तसं मात्र टॉससाठी आपण यायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झाले. इथून तर वाढलं तर आक्रमण केलंय चेंडूवर बाबू. पहिल्याच चेंडूवर आक्रमण करतोय. जाणीव आहे बाबूला की शेवटचा आणि अंतिम षटक आहे. डेथ ओव्हर म्हणून याला पाहिलं जातंय आणि डेथ ओव्हर मध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 22 धावा. इथून चांगला चेंडू आहे. कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि डॉटच्या स्वरूपाने धावसंख्या अजूनही स्थिरावली जाईल ती म्हणजेच 22 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा जितेश इथे अडथळले. नक्कीच मी म्हणेन चेंडू ओळखता आला नाही. चेंडू थोडासा खाली राहिला. फटका मारण्याच्या नादामध्ये आपला स्वतःचा विकेट या ठिकाणी गमावला गेला. तर विकेट क्रमांक आपण पाहतोय यावेळेस चौथा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. जितेश धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय 5 गडी झालेत. नक्कीच 5 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. यावेळेस विशाल आला होता आणि विशाल फटका मारलाय त्याने. या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की ओव्हरमचा फटका याला थारा नसते, म्हणजे षटकाराला थारा नसते. इथे मात्र आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना विशाल या ठिकाणी बाद होतोय. तर 6वा गडी बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल, तो म्हणजेच मोहित. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी चांगलं षटक हाताळलं गेलं. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार मारल्यानंतर कमबॅक कसं करावं ते मात्र पाहतोय आपण. विकेटच्या हॅट्रिक वर असेल सारंग. इथून आपण पाहतोय विकेट आला असता जर स्टंपवर चेंडू असता. लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल रन्स येते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले. इथून आपण पाहतोय बाईकच्या रूपाने ही रन्स नक्कीच काउंट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर 23 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सारंगने हाताळले. यावेळेस पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गडी इथे बाद होईल. रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. तर षटक 4 या ठिकाणी संपले जात आहेत. चला, 2 संघाचे कर्णधार या. एका बाजूला आपण पाहतोय सह्याद्री काशीपाडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिद्धिविनायक फायनान्स सर्व्हिस. 6 संघ असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करूया. सुबोधदा यांचे शुभ हस्ते आपण करूयात टॉस. प्रत्येक मान्यवरांना इथे नक्कीच आपण टॉस साठी बोलवूयात. अगदी 5 मिनिटासाठी तुम्ही थोडस बाजूला व्हायचंय. या एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक फायनान्स सर्व्हिस संघ आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री काशीपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. तर दक्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तेजस असणार आहेत. आपण देऊयात या ठिकाणी. मात्र आपण पाहतोय तेजस चा कॉल असेल आणि इथे मात्र आपण पाहतोय काट आलाय. तर दक्ष टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय डिसिजन असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि कसं वाटतंय? डीपीएल स्पर्धा दुसरं वर्ष आहे. आयोजन खूप चांगलं केलंय. मैदान चांगलं आहे. आज खेळताना कसं वाटेल तुम्हाला? खेळताना चांगलंच वाटेल. आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. फिल्डिंग घेतले. तेजस टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असता? फिल्डिंग घेतली असती. आज सह्याद्री काशीपाडा संघाची पब्लिक जर पाहिली तर खूप जास्त आहे. आपल्याला पाहायला मिळते टी शर्ट्स आज नाईटमध्ये जर पाहिलं तर येल्लो टी शर्ट आणि ग्रीन टी शर्ट उठून दिसणार आहेत. इथून जर पाहिलं तर ही लढत किती महत्वाची आहे तुमच्यासाठी? पहिला सामना भरपूर महत्त्वाचा आहे. पहिला सामना जर जिंकलो तर सुरुवात चांगली होईल. तर पहिला सामना आमच्यासाठी बहुत महत्त्वाचा आहे. नक्कीच खेळाडूंचा जर विचार केला तर तुमच्या असे कोणते खेळाडू आहेत या डीपीएल स्पर्धेमध्ये आज चांगली खेळी करतील? नक्कीच शुभम दुधकर, भावेश गिरी असे प्लेयर, त्यांच्यावर आमचा भरोसा आहे. हर्षू करून मुलगा आहे, चांगले खेळतात. नक्कीच यंगस्टरला देखील तुम्ही संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि जाऊया आपण. टॉस इथे झाला आणि टॉस जिंकला आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच
सिद्धिविनायक फायनान्स संघ हा टॉस जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तर चला आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. तिथे आपण पाहतोय बाबू गोलंदाजी मार्कवर, जितेश आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. तर सलामीचा फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय जिग्नेश आणि हिमांशू ची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. तर जिग्नेश आणि हिमांशू आपण पाहतोय सज्ज झालाय षटक क्रमांक पहिला आणि पहिला चेंडू खेळण्यासाठी. बेस्ट ऑफ लक. इथून आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिला तर इथे अवांतर चेंडू 1+1 अशा 2 धावा येताना पाहायला मिळेल. सुरुवात जर पाहिली तर खराब चेंडूने केलंय बाबू यांनी. हिमांशू आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर आता स्ट्राईक घेईल. इथून मात्र पायावर चेंडू पडतोय. चेंडू खेळायचा होता ऑन साईड रिजनला, परंतु लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाते. धावसंख्या 1 ने आकारली जाईल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जितेश. यावेळेस नोचा कॉल आहे पंचांचा. इथून क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मी म्हणेन फेकी तितकीच चांगली होती, परंतु पॉपिन क्रीज मध्ये नक्कीच हिमांशू पोहोचला गेला. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय सप्टॅनने खेळून काढलाय. सिंगल रन्स घ्यायचे आहे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 6 धावा. जिंकण्यासाठीचं लक्ष आपण पाहतोय. इथून अगदी वेगवान चेंडू होता, परंतु जितेश स्वतः चेंडूवर आले, चेंडूला अडवतायत आणि चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. तर इथून प्रत्येक चेंडू हा थोडासा विचार करून टाकावा लागेल. डॉट चेंडू जास्त टाकावे लागतील, परंतु आपण पाहतोय सिंगल रन्सचा हो दुसरा चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट. इथून जर पाहिलं तर थोडंसं प्रेशर देण्याचं काम केलंय फलंदाजावर. चांगले चेंडू हाताळले गेले आणि इथून जर पाहिलं तर रन्स येत नाहीये, म्हणजे थोडंसं प्रेशर क्रिएट होतोय. पण बघूया कशा पद्धतीने मात्र हा पुढचा चेंडू खेळेल. जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. हो 5वा चेंडू, फक्त दिशा दिली. स्वीप मध्ये खेळला. चेंडूला जाणीव आहे की 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर आपल्याला पुढच्या चेंडूवर रन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि इथे मात्र तेच केलं जात आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल ती म्हणजेच 7 धावा. शेवटचा चेंडू होता फुलटॉस चेंडू. इथे मात्र अमोलच्या हातामध्ये चेंडू आणि फेकी केली, परंतु 1 धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि धावसंख्या धाव फलकावर लागली जाते 9 धावा. धाव फलकावर आहेत. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आपण पाहतोय जो लक्ष दिलं आहे एकंदरीत 24 धावांचं लक्ष आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी विशाल हितेश आलाय. इथून पाहतोय हितेशच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय चेंडूला अडवलं गेलं. सिंगल रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन या ठिकाणी वापरली जाते. 1 धावाने धावसंख्या वाढेल स्कोर कार्डवर डबल फिगर मध्ये 10 धावा. यावेळेस चेंडूला सोडलाय, म्हणजे हा अवांतर चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा देखील आपल्याला पोहोचला गेला. 11 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल रन, सिंगलने ही मॅच बनू शकते. हिमांशू आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जिग्नेश यांची दोघांची विचारसरणी एकच आहे की सिंगल जर खेळले तर मात्र आपण पाहतोय हा सामना इझिली डन करू शकतोय. इथून मोठा फटका मारायची गरज नसणार आहे, परंतु बघूया
कशा पद्धतीने जर डॉट चेंडू आले तर मात्र हा थोडासा प्रेशर क्रिएट होईल. इथून पंच 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाईल ती म्हणजेच 14 धावा. लक्षात असू द्या, आपण पोलला जर चेंडू लागला तर मात्र आपण पाहतोय धाव जे आहेत ते धावा डिक्लेअर आपण नक्कीच केलेले आहेत. इथून फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवर आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अली होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं अलीने आणि चेंडूला थांबवलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू असेल हितेशाचा. चांगला चेंडू होता. थोडासा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडू येतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू या षटकातील षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी दर्शवली जाते. चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजे 14 धावा. इथून 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये खेळलाय आणि येतोय चौकार. 4 धावा. जिग्नेशच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी फुलर लेनचा चेंडू होता. त्याला फुलटॉस करून खेळला आणि सरळ दिशा दिली. गॅप मध्ये खेळला. चौकार आलाय. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. तर प्रतीक अमोल आलाय. प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय पहिला चेंडू नो ची लाईन इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी नक्कीच दर्शवली गेली. चुना उडला गेला आणि त्याचमुळे 9चा कॉल आलाय. 5 धावेची आवश्यकता असेल. यावेळेस कडक प्रहार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज अ लेवल. आपण पाहतोय 23 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. एबी संघ आपण पाहतोय गतवर्षी चॅम्पियन होता आणि या वर्षी पहिली मॅच जी आहे ती पहिली मॅच आपण पाहतोय जिंकला जातोय. चांगली खेळी पाहायला मिळाली एबी 11 संघाकडून. अभिनंदन करीन एबी संघाचं आणि कौतुक करीन मी आपण पाहतोय या ठिकाणी स्ट्रायकर संघ. तर या जाऊया आपण